गुरुग्रामच्या सेक्टर 57 मध्ये 25 वर्षीय टेनिसपटू राधिका यादव हिचे वडील दीपक यादव यांनी गोळ्या घालून हत्या केल्याच्या घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय। गुरुवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक घटनेबाबत नवनवीन माहिती समोर येते। पोलीस तपासात असं दिसून आलंय की राधिकाचा एका म्युझिक व्हिडिओ ज्यावरून तिचे वडील खूप रागावले होते ते यामागचं प्रमुख कारण असू शकतं। राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू राधिका यादवनं सेक्टर 57 मध्ये स्वतःची टेनिस अकॅडमी चालवण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं होतं, परंतु तिचे वडील दीपक यादव जे माजी बँक कर्मचारी होते ते याच्या विरोधात होते। मुलीच्या कमाईवरून लोक त्यांची खिल्ली उडवत असल्यानं ते नाराज होते। पोलिसांच्या म्हणण्यानुसार दीपकनं राधिकाला अनेक वेळा अकादमी बंद करण्यास सांगितलं, परंतु राधिकानं त्यांचं ऐकण्यास नकार दिला। हे मतभेद देखील वडील आणि मुलीमधील भांडणाचं एक प्रमुख कारण बनलं। इन्फ्लुएन्सर बनण्याचं होतं स्वप्न। एनडीटीव्हीनं पोलीस सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय की राधिकाच्या हत्येचा आणखी एक पैलू समोर आलाय जो तिनं बनवलेल्या एका म्युझिक व्हिडिओशी संबंधित आहे। दीपक यांना हा व्हिडिओ आवडला नाही, त्यांनी राधिकाला सोशल मीडियावरून तो काढून टाकण्यास सांगितलं होतं, परंतु सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचं होतं स्वप्न पाहणाऱ्या राधिकांनं ते मान्य केलं नाही, त्यामुळे दीपक आणखी संतापले। राधिकावर झाडल्या 5 गोळ्या। गुरुग्राम पोलिसांच्या म्हणण्यानुसार गुरुवारी सकाळी 10:30 वाजता सेक्टर 57 मधील सुशांत लोक 2 मधील पहिल्या मजल्यावर ही घटना घडली। राधिका स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना तिचे वडील दीपक यांनी तिच्यावर 5 गोळ्या झाडल्या, त्यापैकी 3 राधिकाच्या पोटाला लागल्या। राधिका जागीच कोसळली। तिचे काका कुलदीप यादव आणि आणखी एक नातेवाईक पियुष यांनी तिला रुग्णालयात नेलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। वडिलांनी कबूल केला गुन्हा। पोलिसांनी दीपक यादव यांना घटनास्थळावरून अटक केली आणि रिव्हॉल्वर जप्त केले। पोलीस चौकशीत दीपक यांनी आपला गुन्हा कबूल केला। त्यांनी सांगितले की गावकर यांनी टोमणे मारले, मुलीच्या कमाईवर जगत असल्याचं म्हणत होते आणि राधिकाचा अकॅडमी चालवण्याचा आणि म्युझिक व्हिडिओमध्ये काम करण्याचा निर्णय अपमानास्पद होता।